नमस्कार, श्री स्वामी समर्थ. घेऊन आली आहे तुमच्यासाठी खूप सुंदर असा नवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओ. तर पाहूया आज व्हिडिओ कोणाचा आहे. तर आज सरप्राईज व्हिडिओ आहे. आज व्हिडिओ आहे समृद्धीच्या पप्पांचा आणि मी सांगणारसुद्धा नाही आहे की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आम्ही चाललो आहे कुठेतरी म्हणजे काय, पाहाच तुम्ही आता आम्ही चाललो आहे कुठे. आणि हा हा घाट कोणता आहे तो पण मला नक्की कमेंट्स करून सांगा. जे पुण्यात राहतात त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा. पहा इकडे आम्ही कुठे आलो आहे. मी नाही बरं का, समरचे पप्पा. मी फक्त दुरून पाहती आहे, अशा गोष्टी मी नाही करत. इथे मी थर्ड फ्लोअरवरून ग्राउंड फ्लोअर यायला घाबरती उताराला. आणि हे असले ॲडव्हेंचर मी नाही करत. तर असले ॲडव्हेंचर तुम्हीही करता का ते नक्की कमेंट्स करून सांगा. करत असाल तर स्वतःची सेफ्टी जपून करत जा. जमत असेल तर करत जा. बीपीचे पेशंट बिलकुल करू नका. फर्स्ट टाईम ट्राय करताय तरी प्लीज विचार करून या गोष्टी करा. समोरच्या बापांना मी खूप सांगितलं नका करू. त्यामुळेच मी म्हणते की मित्रांसोबत तुम्ही जाऊ नका. आज मी फर्स्ट टाईम सोबत आली आहे, त्यामुळे मला माहिती आहे कसं हे काय करतात बघा मित्रांसोबत आल्यावरती. आणि आज मी प्रत्यक्षात पाहते. एरवी नुसतं मी ऐकलं होतं की समोरचे पप्पा कसले ॲडव्हेंचर करतात. तर आता मला असं वाटतंय आम्ही किती फूट उंचावर आहोत. 5400 फूट आम्ही उंच डोंगरावरती आहोत. एवढ्या उंच आणि बागा आहे कसे दगडे किती स्लोपी आहे. मला तर खूप भीती वाटते बाबा. मी सांगते समृद्धीच्या पप्पांना आणि मनातल्या मनात म्हणते श्री स्वामी समर्थ. कशी भीती वाटत नाही यांना काय माहिती. असले ॲडव्हेंचर यांना एवढे करायला आवडतात. नको म्हटलं तरी करतात. तर लेट्स गो, पाहूयात समोरचे पप्पा कसं करतायत. मला असं वाटतं मनात ते पण भीत असतील, पण काय माहिती त्यांना असल्या गोष्टी का आवडतात. असल्या ॲडव्हेंचर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर करतात ते. नवनवीन व्हिडिओ मी घेऊनच येईल तुमच्यासमोर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना, मी समोरच्या पप्पांचे नवनवीन ॲडव्हेंचर व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवेल कसं करतात. आणि खूप निडर आहेत, बिलकुलही भीत नाहीत. आणि मला असं वाटतं मनात कुठेतरी भीती वाटत जरी असेल तर त्यांना ॲडव्हेंचर करण्याची खूप इच्छा असते आणि करूनच पाहतात. बघा तुम्ही व्हिडिओ बनवतानासुद्धा मी व्हिडिओ पाहते आहे तर मला काय बोलावं समजत नाही, कारण ती मला अशी मनात धाकधूक त्यांनाच पाहून होती. मी स्वतःना नाही करत आहे तरी पण बघा किती एन्जॉय करतायत आणि कसे मस्त हसतायत, स्वतः हसतायत आणि मला रडवतायत. इथे मी व्हिडिओ बनवत होते म्हणून मी सेल्फ व्हिडिओ नाही केला, नाही तर माझी अवस्था बघून तुम्हाला अजून हसू आलं असतं. मी म्यूट केलं आहे कारण की यात माझा रडण्याचा पण आवाज आहे, पण मी ते म्यूट केलेलं आहे. आणि बघा, अरे देवा स्वामी. हो काय करताय ते. तुम्हाला पाहून कसं वाटते ते सांगा. तुम्ही पण घाबरता का तुम्हाला पण असे ॲडव्हेंचर करायला आवडतात. नक्की पहा. आणि बघा दुसरे पलीकडचे डोंगर दिसत आहेत तरी का. अजून तर बघा उन्हाळ्यात चालू आहे तर असं वातावरण आहे. आणि हा ना, मी सांगते तुम्हाला, हा मढेघाट आहे. मढेघाटच्या पुढे जे हिल्स येतात ना मोठमोठे, तो एरिया आहे हा. तुम्हाला पण जायचं असेल तुम्ही नक्की जाऊ शकता. आणि आत्ता नका जाऊ, पण हा व्हिडिओ पूर्वीचा आहे आणि मला तुम्हाला शेअर करावासा वाटला. खूप छान असा व्हिडिओ आहे त्यामुळे मी हा शेअर करते आहे. नाहीतर तुम्ही आत्ता जाताल, आत्ता वातावरण वेगळं असेल तिथे, तर नक्की तुम्ही पावसाळ्यात जा. पावसाळ्यात खूप असं सुंदर क्लायमेट असतं, धुकं असतं, पाऊस असतो. आणि एकटे नका जाऊ नक्कीच. ओके, शांततेत जा, मित्रांना सोबत घेऊन जा असं असाल तर. कारण की आजकाल अशा घटना होत आहेत, त्यामुळे मी सांगते सर्वांनी आपली सेफ्टी सांभाळा. मित्र असतील तर जास्त मस्करी नका करू. मस्करीची खुस्करी होते. तुम्ही न्यूज ऐकल्याच असतील मागच्या पावसाळ्यामध्ये इकडे तामिनी घाटामध्ये किती मोठमोठ्या घटना झालेल्या. ते तर समृद्धीच्या क्लासमेटच होते जे तामिनी घाटमध्ये जी घटना झाली होती. धबधब्याचा एकदम प्रवाह वाढला आणि पूर्ण फॅमिली जशी वाहून गेली. ते माझ्या समृद्धीच्या स्कूलमधलेच फॅमिली होती ती. खूपच अतिशय दुःखदायक ती घटना होती. त्यामुळे सांगते सर्वांनी आपली सेफ्टी सांभाळून पाण्याचा वेग, प्रवाह पाहूनच या गोष्टी करा. आणि इथे बघा नंतर ॲडव्हेंचर झाल्याच्या नंतर पूर्ण खोल व्हिडिओ मला काही घेता नाही आलं, एवढं मी कशी वाकू. त्यानंतर ते ॲडव्हेंचर झाल्याच्या नंतर समोरचे पप्पा या धबधब्यात अतिशय आनंदाने मस्त ओम नमः शिवाय असं जप करत होते. आणि पाण्याचा प्रवाह तुम्ही पाहूच शकता. तिथून आम्ही निघालो थेट घरी.
कारण की मी खूप थकले होते म्हणजे मी पाहूनच थकले होते. या गोष्टी मी नाही करत. तर आम्ही परत घरी निघालो आहे. सायंकाळ झालेली आहे पहा. आणि पाहू शकता मी किती इरिटेट झाली आहे, मी घाबरलेली आहे. आणि मी हे जे बोलत आहे यांना लेक्चर देत होते. काय गरज आहे ह्या गोष्टी करायची? आता काही तुम्ही बॅचलर नाही आहे, आता तुमच्या मागे तुमची बायको आहे, तुमचे मुलं आहे. अशा गोष्टी का करता तुम्ही? इथून पुढे मी तुम्हाला कधीच मित्रांसोबत येऊ देणार नाही. फर्स्ट टाईम मी सोबत आले त्यामुळे मला कळालं तुम्ही काय काय उपद्रव काय काय करता बाहेर येऊन. कारण की दरवर्षीच्या पावसाळ्यात हे पूर्ण मित्र येतात आणि जे सकाळी जातात ते संध्याकाळीच घरी येतात. मला आत्ता घरी बसून नाही कळालं, पण आत्ता मी सोबत आले म्हणून मला कळालं हे काय काय करतात बाहेर. त्या डोंगरावरती त्या घाटावरती जाऊन असे वेगवेगळे ॲडव्हेंचर करतात ना हे. बापरे, मला तर साधं चालायला म्हणजे मी 3दा-4दा पडता वाचली. समृद्धीच्या पप्पांनी मला पकडलं. अशा प्रकारे आम्ही घरी आलो मस्त. आणि घरी आलो तर पाहतोय काय आमचं समर मस्त क्रिकेट खेळत होता आणि ये समरने मारलं 6. समरला क्रिकेट समरचे पप्पा खूप सुंदर असं क्रिकेट खेळतात. ते लग्नाच्या आधी पुढे त्यांना प्रोत्साहन नाही भेटलं त्यामुळे ते पुढे नाही जाऊ शकले. खूप सुंदर असे समरचे पण वाढल्यामुळे तेवढं खेळायला नाही जमत. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.